निराकार वस्तू कैसी आकारा आली, कैसी आकारा आली. अहो, निराकार वस्तू आहे, परमात्मा निराकार आहे, पण गुरु साक्षात परब्रह्म म्हणतात. ते सद्गुरूच्या रूपाने आकाराला आली. नाही तर तुम्ही बघितलं कसं असतं, तुम्ही बोलला कसं असतात. योगाचे क्रिया दाखवतात, हे करतात, प्राणायाम अमुक 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 तमुक. आणि मग लोकांचं, आता माझ्याकडे सगळे प्रकारचे लोक येतात, योगा करणारे, करून चुकलेले, खूप मोठ्या पायरीपर्यंत गेलेले, असे पुष्कळ लोक येतात. आणि त्यांचे एवढे प्रॉब्लेम्स असतात की ते प्रॉब्लेम ते कोणाला सांगू नाही शकत. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की अरे योग याग विधी येणे नोहे सिद्धी. व सिद्धी तर होणार नाही, काय मिळणार तर काहीच नाही. वायाची उपाधी होऊन बसेल म्हणजे काय. उदाहरणार्थ स्वामी समर्थ, त्यांनी कोणाला ज्ञान नाही दिलं. की त्यांच्याकडे गजानन महाराज, म्हणजे तेव्हा महाराज नव्हते, तेव्हा त्यांच्याकडे आले आणि त्यांना सांगितलं की मला योगाची दीक्षा द्या. स्वामी समर्थ म्हणाले की बाबा इथे तर म्हणले सगळे हे लोक जे आले जमले आहे, तिथं बाजार भरला आहे, म्हणजे इथे कोणाला मुलगा पाहिजे, कोणाला नोकरी पाहिजे, कोणाला काय पाहिजे, हे पाहिजे नाही, इथे तुझं काय योग होणार आहे म्हणजे. आणि मी काय शिकवणार नाही म्हणले, तिथं विधेय मुक्त होते, ते काय शिकवणार कोणाला. मग त्यांनी सांगितलं तू एक काम कर, म्हणले मामलेदाराकडे जा. श्री गुरुदेव दत्त. विमर्श बाय मयूर आडकर या यूट्यूब वाहिनीच्या श्री अवधूत दत्त ज्ञानपीठ या दत्त जयंती विशेष आध्यात्मिक प्रवचन मालिकेत तुमचं स्वागत. श्री निजधामानंद स्वामी डॉक्टर चंद्रशेखर आष्टीकर हे दत्तात्रेय संप्रदायाचे अधिकारी सद्गुरू आहेत. अखंड अशी गुरुशिष्य परंपरा त्यांच्या मागे आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री यशवंत देव मामलेदार, श्री पद्मनाभाचार्य स्वामी, श्री गजानन स्वामी बोरकर, श्री अवधूत स्वामी महाराज अशी सद्गुरू परंपरा लाभलेले एक उच्च विद्याभूषित प्राध्यापक, प्राचार्य, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर तसेच मानव संसाधन विषयातील विद्या वाचस्पती आहेत. श्री निजधामानंद स्वामींचे खापर पणजोबा श्री संत केशवदास महाराज हे नाथ संप्रदायाचे मोठे योगी सिद्ध पुरुष. नागपूरपासून जवळ असलेल्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे त्यांचा मठ आहे. धाव पाव बा सद्गुरु राया, रत्न खचित हे काया वाया, पारखिता तुझ निगम बोलती, कदापि ना सोडी तव पाया. ह्या खापर पणजोबांच्या पदाने त्यांच्या जीवनात आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. श्री संत केशवदास महाराजांचे सद्गुरू श्री शिवनाथ निरंजन यांच्या नागपूर येथील समाधी मंदिरात केलेल्या उत्कट प्रार्थनेचे इच्छित फळ त्यांना मिळाले. एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली आणि त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत सद्गुरू श्री अवधूत महाराजांशी झालेल्या एका अवचित भेटीचे रूपांतर साक्षात्कारात झाले आणि ते दत्त संप्रदायाच्या कार्यात 45 वर्ष अखंड मग्न झाले. श्री अवधूत स्वामी महाराजांच्या सानिध्यात त्यांना साक्षात श्री दत्त गुरूंचा सहवास, संवाद आणि सत्संग लाभला. श्री भगवद्गीता रहस्य आणि सद्गुरू बोधाचा गाढा अभ्यास हा त्यांचा ध्यास बनला. 45 वर्ष श्री अवधूत स्वामी महाराजांच्या कार्यात अखंड सेवा केल्यानंतर सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे लोककल्याणाचे कार्य निस्पृहपणे सुरू केले. श्री निजधामानंद स्वामींकडून दत्त संप्रदायाची दीक्षा घेतल्यावर अनेक शिष्यांना आध्यात्मिक दिव्य अनुभूती आणि सांसारिक सुखाची प्राप्ती झाली आहे. श्री भगवद्गीता रहस्य व दत्त संप्रदायातील गुह्य ज्ञानाच्या प्रसाराने समस्त मानव जातीचे कल्याण करणं हा श्री निजधामानंद स्वामींचा ध्यास आहे. तर या श्री दत्त संप्रदायात सामील व्हा. चला तर ऐकूया श्री निजधामानंद स्वामींचं प्रवचन. श्री गुरुदेव दत्त. ओम अवधूत सदानंद परब्रह्मस्वरूपिणे विदेह देहरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते.
लोक म्हणतात तुम्ही एवढं अभ्यास केला नाही म्हणलं आम्ही, आमचा अभ्यास मूळ सद्गुरूंच्याकडे झाला. सद्गुरूंच्याकडनं पूर्ण आत्मज्ञान झाल्यावर तो पूर्ण झाल्यावर त्याला कुठले विचार ना. आता आम्हाला मॅनेजमेंट म्हणलं काही विचारा, कोणी स्टुडंटने विचारलं तर आम्ही त्याला सहज सांगू शकतो का आम्ही PhD केलं आहे म्हणून काय सखोल ज्ञान आहे म्हणून कुठलेही सांगू शकतो. तू कुठल्याही पुस्तकात बघ, तू 100 पुस्तकात बघ, तेच दिलेलं असतं काय. तेव्हा ते सद्गुरू शिष्य परंपरेचं म्हणले हे वैशिष्ट्य आहे. तेव्हा हे अन्वय ज्ञान जे सांगितलं ते ऋभू ऋषींनी त्याला ज्ञानयोगाने सांगितलं, ज्ञानयोगाच्या माध्यमाने सांगितलं. आता आमच्या अनुभवाने सांगतो आम्हाला महाराज ज्ञानयोगाने ते सांगितलंच, पण ते म्हणाले अरे हे ज्ञान ना दुसऱ्याही पद्धतीने सांगता येतं. भक्तियोगाच्या पद्धतीने कसं सांगता येईल. ज्ञानयोगाच्याच पद्धतीने सांगितलं, तर भक्तियोगाच्या पद्धतीने सांगितलं कसं सांगता येईल. कर्मयोगाच्या पद्धतीने हेच ज्ञान कसं सांगता येईल. अशा तिन्ही ज्ञानात त्यांनी पारंगत केलं आम्हाला की आहे एकच गोष्ट, पण कर्म भक्ती ज्ञान हे तिन्ही योगाच्या दृष्टीने ते एकच आहे. हीच त्याची एकवाक्यता आहे, हीच त्याची सत्यता आहे. तर म्हणले आता भक्ती उदाहरणार्थ आपण घेऊया की त्याला हे काही पुस्तकात लिहिलेलं नाही, हे आमचं रिसर्च आहे की त्या ऋभू ऋषींनी निदानाला सांगितलं की त्यांनी जो प्रश्न विचारला, आता परत त्या प्रश्नाकडे आपण जाऊ आणि त्याच्यात ते अन्वयाचं ज्ञान त्यांनी सांगितलं, त्याच्या ते ज्ञानाच्या दृष्टीने ज्ञानयोगाच्या दृष्टीने सांगितलं. भक्तियोगाच्या दृष्टीने कसं सांगता येईल. भक्तियोगाच्या दृष्टीने तेच ज्ञान. त्यांनी विचारलं की तुमची भोजनाची तृप्ती झाली की नाही, हे त्यांनी विचारलं. तर त्यांनी उत्तर दिलं की ज्ञानाच्या दृष्टीने की तहान भूक हे प्राणाचे विषय हे ज्ञान आहे आणि तृप्ती अतृप्ती हे मनाचे विषय आहे काय, हे ज्ञान आहे. ज्ञानाचा दृष्टिकोन, ज्ञानाचा फोकस आहे काय. आणि कुठून आला म्हटलं तर मी सर्वगत आहे, हे ज्ञान आहे काय. इथपर्यंत सगळ्यांना माहीत असतं. पण भक्तियोग कसा, भक्तियोग म्हणजे त्याचं प्रॅक्टिस, ज्ञानाचा अनुभव घेण्याची प्रॅक्टिस म्हणजे भक्तियोग. कारण भक्तियोग म्हणजे प्रत्यक्ष करणं. भक्तीच्या 9 पायऱ्या आहे, 9 पायऱ्यामध्ये सर्व करण्याचा भाग येतो. कर्मयोग आणि भक्तियोगमध्ये हा करण्याचा भाग आहे, म्हणजे प्रॅक्टिकल आहे. ग्रंथामध्ये जे ज्ञान आहे ते थिअरी आहे. सद्गुरू ते ज्ञान सद्गुरूची भक्ती केल्यानंतर ते ज्ञानाचं प्रॅक्टिकलमध्ये रूपांतर होतं. हे कोणाला माहिती नाही काय. तर आता प्रॅक्टिकलच्या दृष्टीने कसं आहे, त्यांनी सांगितलं की तहान भूक प्राणाला लागते, मी प्राणापेक्षा वेगळा मी आत्मा आहे. तसंच तुकाराम महाराजांना विचारलं, तुकाराम महाराज भक्ती महाराज ते काय उत्तर देतील ते म्हणतात ना की हे गाणं अमुक याने गायलं तर तो कसा गाईल, हे गाणं तमक्याने गायलं तर तो कसा गाईल, त्याचं हे करून दाखवतात ते. तसं तुकाराम महाराजांना हा ज्ञान हेच. पण तुकाराम महाराजांना विचारलं की महाराज तुम्ही सांगा याच्यावर काहीतरी प्रकार, ते ज्ञान नाही सांगणार. ते नाही म्हणणार की मी आत्मा आहे, अजिबात म्हणणार नाही. ते नाही म्हणणार की मी प्राण आहे, हा माझा प्राण वेगळा मी वेगळा, असं नाही म्हणणार. ते नाही म्हणणार की मी तृप्ती अतृप्ती मी मन नाही आहे, असं नाही म्हणणार. ते काय म्हणतील, नेणू काही सुख दुःख बघा, सुखदुःख हा मनाचा विषय आला बरोबर नाही का. तृप्ती अतृप्ती झाली की नाही, तृप्ती म्हणजे सुख, अतृप्ती म्हणजे दुःख. तर जसं त्यांनी ज्ञानाच्या याने उत्तर दिलं की मला माहिती नाही तृप्ती अतृप्ती, कारण मी ते नाहीच आहे, मन नाही आणि हे नाही आहे. तर यांनी काय उत्तर दिलं, नेणू काही सुख दुःख तहान हरपली भूक. बघा तहान भूक आली तिथे ते काय म्हणतील, माझी तहान भूक हरपली एवढं मी सांगतो म्हणाले, आणि मला तृप्ती अतृप्ती विचारशील तर सुखदुःख नाही आहे. नेणू काही सुख दुःख तहान हरपली भूक काय, देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. त्यांची ट्रिक बघा. हे भक्तिमार्ग आहे, हे ज्ञानाचं भक्तीत रूपांतर करण्याची गोष्ट आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉलेज इंटू भक्ती इंटू प्रॅक्टिस काय. प्रॅक्टिकल गाईड असते ना एखादी काय, आम्ही ते पुस्तकात लिहितो त्याच्यामध्ये लिहितो आहे प्रॅक्टिकल गाईड, गीता अँड मॅनेजमेंट, प्रॅक्टिकल गाईड फॉर द प्रॅक्टिसिंग मॅनेजर्स. प्रॅक्टिसिंग मॅनेजर, मॅनेजरनी काय केलं पाहिजे हे सगळं तुला सांगितलं ज्ञान. मॅनेजमेंट MBA शिकवलं, पण ते काय उपयोग नाही आहे. ते प्रॅक्टिकल करायला तिथे तुला कंपनीत जावं लागेल नाही का. तसं म्हणले आता तुला ज्ञान सांगितलं आम्ही, ऋभू ऋषींनी सांगितलं ज्ञान सांगितलं,
अनुभव येईल का? नाही येणार मला. कळेल, इथे कळेल, बुद्धीला कळेल. बुद्धीला नुसतं कळतं, त्याचा अनुभव नाही. अनुभव हृदयात येतो. आणि हृदयात काय आहे? हृदयात प्रेम आहे. आणि प्रेमानेच भक्ती घडते. भक्तीचं इन्स्ट्रुमेंट काय आहे? कशी घडते? भक्ती आणि ज्ञान. ते ज्ञानही घेतो आपण बुद्धीतलं आणि इकडून प्रेम घेतो. आणि दोन्हीचं मिक्सचर केल्यानंतर जे आपण कृती करतो, परत कर्मयोग पण आहे, कर्मभक्ती ज्ञान तिन्ही आहे. तेव्हा सद्गुरूंच्या याच्यात कर्मभक्ती ज्ञान तिन्ही मिळून त्याची प्रॅक्टिस आहे. आणि म्हणून सद्गुरू शिष्य परंपरा ही महत्त्वाची आहे, अनअवॉइडेबल आहे. तुम्ही अवॉइड नाही करू शकत, किती म्हटलं काहीतरी. तेव्हा तुकाराम महाराज काय म्हणतात, हेच आम्ही दाखवतो तुम्हाला प्रॅक्टिकल. काय? तहान हरपली भूक देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. आम्ही काय नाही सोपी गोष्ट केली, त्या विठ्ठलाकडे प्रेमाने बघितलं, त्याची भक्ती केली. काय? आणि आमचं म्हणले आम्ही त्याच्याकडे पाहता पाहता सद्गुरूंचं ज्ञान भक्ती प्रेम घेता घेता विठ्ठलाकडे बघितलं. म्हणजे काय हो, लोकांना हे पण करत नाही. आता विठ्ठल आणि सद्गुरू हे काय, हे एक आणखी मोठं गुह्य गोष्ट आहे. आता आमच्या महाराजांचे, मग आम्ही सगळं जण अनुभवाने सांगतो, महाराजांचे शिष्य होते. खूप प्रचंड संपत्ती होती यांच्याकडे, पण प्रचंड भक्ती होती, प्रचंड भक्ती. आणि पहिले भक्त. तर महाराजांना ते पहिले भेटले आणि त्यांची तिकडे धुळ्याला ऑइल मिल होती मोठी. ऑइल मिल त्यांनी सुरू केली. महाराजांनी सांगितलं तुम्ही ऑइल मिल सुरू करा. शिकलेले काहीच नव्हते, पण वारकरी संप्रदायात वाढलेले ते होते. वारकरी संप्रदायातले सगळे त्यांच्यावर संस्कार होते. पण वारकरी संप्रदायात ते नुसते तसे राहिले असं नाही, तर त्या सद्गुरू पाहिजे ही तळमळ त्यांना लागली. अरे वारकरी तर पुष्कळ आहे, पण ते सद्गुरूंना शरण जात नाही. म्हणजे नुसतं रामकृष्ण हरी म्हणतात. ज्ञान सद्गुरूंच्याकडनं ज्ञान हे जे घ्यायचं, हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, सर्व परंपरेने सांगितलं, ते काही करत नाही म्हणा. तेव्हा त्यांच्यावर असं संस्कार, पण ते महाराजांच्या संपर्कात आले आणि त्यांचं संपत्ती खूप होती आणि हे खूप होतं. त्यांच्याकडे दत्त मंदिर स्थापन केले महाराजांनी. तर ते दत्त मंदिर स्थापन करायचं होतं महाराजांना, कारण आपलं दत्त संप्रदाय आहे. तर महाराज त्यांना म्हणाले दत्त मंदिर आपण स्थापन करू. तर ते म्हणले, महाराज म्हणले एक विनंती करतो तुम्हाला सद्गुरू, बघा नाही तर आपण करू तुम्ही म्हणतात, पण म्हणले माझ्यावरनं वारकरी संप्रदायाचे खूप संस्कार आहे, तर मला विठ्ठलाचं जरा वेड आहे पहिल्यापासून, लहानपणापासून. तर आपण असं केलं, विठ्ठलाची मूर्ती केली. तर महाराज म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही म्हणा, तुम्हाला त्याच्याबद्दल प्रेम आहे ना, तर तुमची इष्टदेवता म्हणून विठ्ठल. मग ते विठ्ठलाची मूर्तीची स्थापना करण्याचं ठरलं. आणि त्याच वेळी एक मोठा कारागीर त्यांच्याकडे आला बघा, आणि त्यांनी सांगितलं का मी मूर्ती करून देतो तुम्हाला. तर त्यांनी त्या कारागिराला काय सांगितलं, त्या कारागिराला त्यांनी सांगितलं मला विठ्ठल मूर्ती पाहिजे, पण कशी पाहिजे, हो माझा सद्गुरूंचा फोटो आहे हा, काय यांच्या चेहऱ्यासारखा तो त्या विठ्ठल मूर्तीचा चेहरा पाहिजे. बघ विठ्ठल मूर्ती पाहिजे, पण माझे सद्गुरू हेच माझे विठ्ठल आहे, आत्मा हा विठ्ठल, काय देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. माझ्या आत्म्याच्या ठिकाणी तर माझे सद्गुरू आहे. मग माझ्या विठ्ठल मूर्तीच्या ठिकाणीच मी माझ्या सद्गुरूंना बघणार आहे. विठ्ठल मूर्ती आहे बरोबर आहे, पण सद्गुरूंना बघणार. तेव्हा माझ्या या मूर्तीचं जे मुख आहे ते माझ्या सद्गुरूंच्या मुखासारखं पाहिजे. त्याच्याप्रमाणे त्यांनी बोलून, अजून तुम्ही जाऊन बघितलं ना तर आमच्या महाराजांच्या मुखासारखं ते मुख आहे. कारण आम्ही त्यांना बघितलं, त्यांच्याबरोबर राहिलो, त्यांचे फोटोही काढले आम्ही. काय तेव्हा हे जे आहे म्हणले हे गुह्य कोणाला कळत नाही. म्हणजे म्हणून सर्वसाधारण मनुष्याला ते कळावं. का कळू नये हा त्याचा अधिकार आहे. आणि तरच त्या मार्गाने जाऊ शकेल, नाही तर कसं तो जाणार, नाही का. त्याची तरी काय चूक आहे. आपण म्हणतो की बाबा त्याला आम्ही सांगितलंच नाही, तर त्याचं कसं. तर मग हा अनुभव येतो जो रुभुक्षानंदांनी त्या निदाघाला सांगितला, ज्ञान सांगितलं, त्याचा अनुभव तुकाराम महाराजांनी ह्याच्यात सांगितलं. काय तेव्हा करायचं काय, जाणायचं काय. जाणायचं एक असतं आणि करायचं एक असतं. काय ते करायचं काय हे लोकांना कळत नाही. मी नुसतं ज्ञान, त्याचा काही उपयोग होत नाही. तर म्हणून भक्ती आणि प्रेम भक्ती ज्ञान, कर्म भक्ती ज्ञान हा मार्ग आहे, वेदांचा मार्ग आहे. या मार्गाने गेलं पाहिजे सद्गुरू, म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे. आता हे ज्ञान त्यांनी दिलं आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही कुठून आलात, कुठे जायचं आहे.
तर त्यांनी सांगितलं की सदा संचला येत ना जात काही, तयाविन कोठे रीता ठाव नाही. रामदास स्वामींनी ज्ञानाच्या भाषेत उत्तर दिलं नाही का. रुभुक्षानंदांनी पण तेच उत्तर दिलं की मी सर्वगत आहे, सर्वगत म्हणजे आधीच जाऊन राहिलेलं आहे. म्हणले मी सगळीकडे आधीच आहे, तुम्ही माझ्यात येऊन राहा. तुम्हाला काय करायचं ते माझ्यात तुम्ही करा. घर बांधायचं आहे, बंगला बांधायचा आहे, काय सबुंद जग बांधायचं आहे, काय आणखी काही सूर्यचंद्र त्याच्यावर जायचं आहे, सगळं म्हणजे माझ्या ठिकाणी आहे. सर्व मी सर्वगत आहे. तर हे 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 ज्ञान झालं. पण याचा भक्तिमार्गातला अनुभव काय, त्याचा अनुभव काय, भक्तिमार्गात हे कसं सांगता येईल म्हणाला. काय तुकाराम महाराजांनी एक फार सुंदर आरती केली आहे सद्गुरूंची. आता ती आरती नाही इकडच्या बऱ्याचशा कोणालाच माहिती नाही आहे. मी म्हटलं कसं काय, तुकाराम महाराजांचं तर वाङ्मय सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि सगळं आता बऱ्याचशा लोकांना माहिती असं नाही, असं नाही आहे ज्याने अभ्यास केला असेल त्यांना. पण आमच्या नागपूर साईडला तिकडे ती आरती फार म्हटली जाते आणि ती सद्गुरूंची आरती केली आहे त्यांनी. त्याच्यात याचं उत्तर आहे बघा. ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया, माझ्या सावळ्या राया, काय पाचाही तत्वाच्या ज्योती लावल्या जाणं. 5 तत्व आहे, 5 तत्वाचं शरीर बनलं आहे, त्याचे ज्योती लावतो आम्ही. म्हणे ते काय आम्ही प्राणायाम करतो, कुंडली करतो, अमको करतो, हे काही करत नाही म्हणाले आम्हाला. आम्ही जे तुम्ही यांनी करता, एवढ्या कष्टाने करता, ते आम्ही सहज करतो. काय 5 प्राणाच्या ज्योती लावतो आम्ही, म्हणजे ज्ञानाने, काय भक्तीने, प्रेमाची तैलधार असते आणि ज्ञानाची ज्योत असते आणि आम्ही ज्योती लावतो. कशा, ह्या 5ही पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूत, त्या पंचमहाभूतांच्या ज्योती लावून आम्ही सद्गुरूंना ओवाळतो. म्हणजे सद्गुरूंना आम्ही हे समर्पित करतो. ओवाळणं म्हणजे काय, एखादी गोष्ट ओवाळणं आपण दिनं, ओवाळणी करतो म्हणजे काय, त्यांना आपण समर्पित करतो. तर माझे महाभूतात्मक हे शरीर आहे, हे माझं नाही, हे तुमचंच आहे. तेव्हा रुभुक्षानंदांनी जे ज्ञान त्याला सांगितलं की तुम्ही कुठून आलात असं त्यांनी जे विचारलं आणि कुठे जाणार, मी काही कुठे जात येत नाही म्हणाले. सदा संचला येतना जातं काही. तर हेच ज्ञान काय भक्तीमध्ये कसं ट्रान्सफॉर्म करायचं हे तुकाराम महाराजांचं कौशल्य, की सर्व ज्ञान त्यांनी त्या भक्तीमध्ये हे करून टाकलं, त्याचं रूपांतरित करून टाकलं आणि त्याचं प्रक्रिया एक अशी केली की याने अनुभव येईल. तर त्याच्यात त्यांनी तुकाराम महाराजांची जी आरती, त्यांनी सद्गुरूंची जी आरती केली, जी आम्ही सांगत होतो की पंचमहाभूता जे आहे की त्याची ओवाळणी त्यांनी केली. म्हणाले ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा, माझ्या सावळ्या राणा, 5ही तत्वाच्या ज्योती लावल्या जाणं. मी ज्योती लावतो म्हणजे ते निरांजन घेतो असं नाही म्हणाले, ते प्रतिकात्मक आहे. निरांजन घेऊन ओवाळणं करणं हे प्रतिकात्मक आहे. खरं काय करायचं आहे, 5 महाभूतांचं हे शरीर आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश, आणि त्याच्यामुळे या देहाचा अभिमान मनुष्य धरतो आणि त्याच्यामुळे तो ईश्वरापासून दूर जातो. त्याला अहंकार, देहाचा अहंकार येतो. त्याच्यामुळे सर्व त्याला अज्ञान प्राप्त होतं, त्याचा सर्व पाप त्याच्याकडनं घडतं. तर ह्याचं सर्वाचं कारण म्हणजे हा देहभाव. मग तो देहभाव कसं जाईल, पंचमहाभूतांच्या आरत्यात लावून टाकला म्हणजे आणि सद्गुरूंची ओवाळणी केली आणि सद्गुरूंना हे सगळं पंचमहाभूताचं मग हा जो देह आहे, देहभाव आहे, तो अर्पण करून टाकला. देहभाव मुख्य आहे, देह काही नाही, देह तर जड आहे म्हणाले. त्या देहाबद्दलचा आपलेपणाचा जो भाव आहे की मी देह आहे, हा जो भाव आहे, हा आम्ही अर्पण केला सद्गुरूंना. 5ही तत्वाच्या ज्योती लावल्या जाणं. निराकार वस्तू कैसी आकारा आली, कैसी आकारा आली. निराकार वस्तू आहे, परमात्मा निराकार आहे, पण गुरु साक्षात परब्रह्म म्हणतात. ते सद्गुरूच्या रूपाने आकाराला आली. नाही तर तुम्ही बघितलं कसं असतं, तुम्ही बोलला कसं असतात नाही का. ब्रह्म तुमच्याशी बोलू शकत नाही, ब्रह्म तुम्हाला ज्ञान सांगू शकत नाही स्वतःचं. ब्रह्म स्वतः जरी आलं तरी तुम्हाला ज्ञान सांगू शकत नाही. ब्रह्म तर सर्वकडे आहे, तुमच्याकडे आत्मा आहे, तो तर ब्रह्म आहे. तुम्हाला ज्ञान सांगतो का, नाही सांगू शकत. तो ज्ञान तेव्हा सांगेल जेव्हा तो स्वतः सद्गुरू रूपाने येईल, तेव्हा मनुष्य रूपाने येईल, तेव्हा स्वतः समोरासमोर फेस टू फेस नुसतं कुठेतरी आहे, होऊन गेलेले आहे असं नाही म्हणाले.
तेव्हा तो तुम्हाला ज्ञान सांगू शकेल, नाही तर नाही. तो परमेश्वरच आहे म्हणाला. काय मानवरूपे ईश्वर येतो, प्रेमी भक्ता भेटी देतो, प्रसंग प्रेमाचे घडवितो आनंददायी. महाराजांचे सुपुत्र ते IITत मोठे ऑफिसर होते, ते लॅबमध्ये. त्यांनी आणि मोठे सत्पुरुष आहे, त्यांनी हे केलेलं काय मानवरूपी ईश्वर येतो, प्रेमी भक्ता भेटी देतो, प्रसंग प्रेमाचे घडवितो आनंददायी. इकडे प्रेम तिकडे आनंद, मध्ये ज्ञान. काय सच्चिदानंद स्वरूप. आता मोठ्या भाषेत त्याला ज्ञानाचे सच्चिदानंद स्वरूप म्हणतात, पण सद्गुरूंच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. तेव्हा त्यांनीच ते सांगितलं की पंचमहाभूताचा हा देह हा तुम्हाला अर्पण. काय हा मी थोडी आणला म्हणाले, हा तुमचाच आहे. काय तो तुम्हाला अर्पण. तर हा जो देहभाव आहे म्हणले, हा मी तुम्हाला अर्पण करतो. पाचाही तत्वाच्या ज्योती लावल्या जाणं, निराकार वस्तू कैसी आकारा आली. परमात्मा निराकार परब्रह्म आहे, तो आकाराला आला का? तर म्हणले सर्व भक्तांनी त्याला हाका मारलं, भगवंतात दर्शन द्या, तुम्ही कसे आहात? लोक म्हणतात निर्गुण निराकार आहे, काही तर म्हणतात नाहीच आहे. तर आम्हाला मोठी प्रॉब्लेम आहे, आम्हाला मोठा प्रश्न आहे की काय करावं. तर तुम्ही जरा या, आम्हाला सांगा तुम्ही कसे आहात. तर ते म्हणले मी येईन, सांगेन, पण तुमच्यासारखा होईल ते तरच मी येऊ शकतो, तरच तुम्हाला सांगू शकतो, नाही तर नाही. आणि मोठी गंमत आहे की परमेश्वराचे अवतार आहे, होऊन गेलेले संत सत्पुरुष आहे, ते ज्ञान नाही देत कोणाला, ते कोणाला ज्ञान देत नाही. आता उदाहरणार्थ स्वामी समर्थ, त्यांनी कोणाला ज्ञान नाही दिलं. त्यांच्याकडे आता ओघात आलाय म्हणून सांगतो की त्यांच्याकडे गजानन महाराज, म्हणजे तेव्हा महाराज नव्हते, तेव्हा त्यांच्याकडे आले. त्यांच्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. तर ते आणि त्यांना सांगितलं की मला योगाची दीक्षा द्या, योग शिकवा. तर स्वामी समर्थ म्हणाले की बाबा इथे तर म्हणले सगळे हे लोक जे आले जमले आहे, तिथं बाजार भरला आहे म्हणले, इथे कोणाला मुलगा पाहिजे, कोणाला नोकरी पाहिजे, कोणाला काय पाहिजे, हे पाहिजे, नाही इथे तुझं काय योग होणार आहे म्हणले. आणि मी काय शिकवणार नाही म्हणले, तिथं विधेय मुक्त होते, ते काय शिकवणार कोणाला, नाही का, ते काही नाही. मग त्यांनी सांगितलं तू एक काम कर, म्हणले मामलेदाराकडे जा. मामलेदार म्हणजे सिद्ध पादाचार्य स्वामी त्यांचं नाव होतं, देव मामलेदार त्यांची परंपरा. सिद्ध पादाचार्य स्वामी त्यांच्याकडे जा म्हणले. ते मामलेदार होते तेव्हा, ते गृहस्थाश्रमी होते. तिकडे जा आणि त्यांच्याकडे, आणि त्यांचे शब्द आहेत स्वामी समर्थांचे, की तिकडे जा, इथे तुझं काही नाही होणार. त्यांनी कोणाला काही दिलेलं नाही. तेव्हा तिथे जा आणि तुला घासून घे, बघा शब्द बघा, घासून घे आणि मग वेडे चाळे करत फिर, असं त्यांना सांगितलं. तर ते त्याच्याप्रमाणे गेले मामलेदार. आता हा जो प्रसंग आहे ना मामलेदारांच्याकरता, हा गजानन महाराजांच्या पोथीत नाही आहे कुठे. स्वामी समर्थांच्या पोथीमध्ये, ग्रंथामध्ये हा प्रसंग आहे की ते त्यांना भेटले, त्यांनी त्यांना मामलेदारांकडे पाठवलं, एवढा उल्लेख आहे. तिकडे घासून घे असं. आता घासून घे याचा अर्थ काय, ते कोड लँग्वेजमध्ये बोलतात. घासून घे म्हणजे 3 प्रकारची गोष्टी असतात. परमेश्वराच्या साक्षात्काराला आड येणाऱ्या 3 गोष्टी आहेत. कुठल्या? मल, विक्षेप आणि आवरण, असं ज्ञान आहे. असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, शास्त्रामध्ये लिहिलं आहे की मनुष्याला अनुभव का नाही येत, परमेश्वराचा अनुभव का नाही. आत्मा एवढ्या जवळ आहे, मग त्याचा अनुभव का नाही येत त्याला तर पटकन अनुभव यायला पाहिजे. तर त्याच्या आड 3 गोष्टी येतात, मल, विक्षेप आणि आवरण. आता मल, विक्षेप, आवरण म्हणजे काय? हा ज्ञानाचा विषय, थिअरी आहे. मल म्हणजे आता एवढ्या 84 लक्ष योनीतून तो मनुष्य आला काय, आणि त्या 84 लक्ष योनीचे त्याच्यावर संस्कार आहेत. तो कुत्र्यासारखा भूभू करतो, तो मांजरासारखा म्याव करतो, मांजरासारखी चोरी करतो, काय वाघासारखा डळकाळी फोडतो, क्रोध येतो त्याला. हे सगळे संस्कार कुठून आले आहेत? नाही का, हे सगळे संस्कार सगळ्या त्या योनीतले संस्कार आहेत. यालाच मळ असं म्हणतात. मल तो कुठे? चित्ताच्या ठिकाणी असतो, डिपॉझिट होतो. 84 लक्ष योनीतून येता येता तो चित्ताच्या ठिकाणी तो साठून राहतो.
आणि असा साठता साठता नंतर तो कुठे जात नाही. 84 लक्ष फिरून मग तो मनुष्य योनीत येतो. तिथे त्याला संधी आहे की ते सर्व साफ करायची. तर तो सद्गुरूला शरण गेल्यानंतर मग याची सफाई सुरू होते. त्याच्या आधी नाही होत. कितीही पुस्तकं वाचली तरी ते वाढत जाणार म्हणाले. म्हणजे एखाद्याचं पोट साफ नाही आहे आणि त्याला किती टॉनिक तुम्ही पाजलं आणि किती जेवढं त्याला खाऊ घालाल चांगलं चांगलं आणि फळ काय असेल, मेवे काय असेल ते, तर काय होईल, त्याचं गॅसमध्ये रूपांतर होईल. नाही का, त्याची बिमारी होतील. म्हणून डॉक्टर काय करतात, वैद्य काय करतात, आधी पोट साफ करतात. कोणी म्हटलं की मला खूप अशक्तता आहे, तर डॉक्टर काय करतात, मला कधी टॉनिक द्या, पटापट ते झालं पाहिजे. डॉक्टर म्हणतात थांब जरा, तुला मी आधी पोट साफ करायचं औषध देतो, ते साफ झालं की मग आपण टॉनिक देऊ, तुला काय प्रश्न नाही, पण आधी साफसफाई करूया. नाही का. तेव्हा मळ जो आहे, शरीरातला मळाचं जसं आहे तसं चित्तातलं मळ आहे. हे सूक्ष्म शरीर आहे ना. जड शरीरातही मळ आहे, तसं सूक्ष्म शरीरात पण मळ आहे. तो चित्ताच्या ठिकाणी जमलेला आहे, एवढ्या योनीमधून आलेला सर्व दोष आहेत. तर त्याच्यानंतर विक्षेप, त्याच्यामुळे मन काय विक्षिप्त झालं आहे. मन शांत का नाही लोकांचं, मन शांत काय होत नाही. तर ते जो मळ आहे, जसं गॅसेसवरती आले सगळे की सगळं झालं गडबड, मनही हे झालं, शरीर पण हे होतं, इम्बॅलन्स होतं सगळं. तसं मग विक्षेप होतो, मनाचा विक्षेप होतो. मन धाऱ्यावर राहत नाही, स्थिर होत नाही. मल विक्षेप आणि आवरण. समजा मल विक्षेप पूर्ण झालं, तिसरं राहतं आवरण. आवरण म्हणजे अज्ञान. त्याला परमेश्वराचं ज्ञान व्हायचं बाकी राहतं. परमेश्वराचं ज्ञान झाल्याशिवाय तो साक्षात्कार नाही होऊ शकत त्याला. म्हणून मल विक्षेप आणि आवरण हे 3 दोष, जसं कफवात पित्तच आहे तसं एक त्रिदोष आहे. हे त्रिदोष घालवल्याशिवाय त्याला परमेश्वराचा साक्षात्कार होत नाही, आत्मसाक्षात्कार होणार नाही. आणि तुम्ही जर त्याला काही जबरदस्तीने करायला गेला तर त्याचा परिणाम उलट होईल. इथे तुम्ही टॉनिक पाजल्यानंतर त्याचा जर पोटा साफ नसेल तर त्याचे अनेक दुष्परिणाम होतील, अनेक रोग होतील. तसं म्हणाले इथे सुद्धा आपण बघतो ना, ते काय योगाचे क्रिया दाखवतात, हे करतात, प्राणायाम अमुक तमुक. आणि मग लोकांचं, आता माझ्याकडे सगळे प्रकारचे लोक येतात, योगा करणारे, करून चुकलेले, खूप मोठ्या पायरीपर्यंत गेलेले, असे पुष्कळ लोक येतात. आणि त्यांचे एवढे प्रॉब्लेम्स असतात की ते प्रॉब्लेम ते कोणाला सांगू नाही शकत. आता सांगितलं तर पंच येत ना, बरं लोकांना काय समजणार. मग ते म्हणतील तुम्ही एवढे हे करता आणि एवढं योगा करता, प्राणायाम करता, अमुक करता. मग त्यांचं जे काय असेल ते आमच्याकडे सांगतात. हे बरेचसे आमचे शिष्यही तसेच आहेत की जे योगा मार्ग करून क्रियायोग, अमुक योग, तमुक योग, कुंडलिनी योग असं करून आलेले आहेत. पण त्यांना तिकडे एवढा त्रास झाला, एवढा त्रास. म्हणून हा कष्टाचा मार्ग सांगितला, खूप कष्टाचा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं की हा मार्ग असा आहे, म्हणाले योग यागविधी येणे नोहे सिद्धी. वायाची उपाधी सांगितलं. वायाची उपाधी दंभधर्म. हे स्पष्ट ते महायोगी असून त्यांनी काय सांगितलं सगळ्यांना, बाबा हे मार्ग नाही. आणि त्यांनी स्वतः केला, असं नाही की त्यांनी सद्गुरूंची सेवा करून ज्ञान, प्रेम, भक्ती, ज्ञान याच मार्गाने गेले ते. नाही का. योग ते शिकले, आता ते त्या मार्गातले होते म्हणून. परंतु त्यांनी हा मार्ग ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण हा प्रतिपादन केलेला आहे. तेव्हा सद्गुरूंच्याकडे आल्यानंतर ते आधी मल विक्षेप आणि हे ते दोष आहे, आवरण, हे काढतात. मग मळ काढायचं म्हणजे काय काढायचं, तो भक्तिमार्गाने ते कसं निघेल. तर म्हणाले त्या जो एवढे जे संस्कार झालेले आहेत, मग तो कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग हे त्याच्यावर 3 औषध आहेत, प्रेस्क्रिप्शन. त्रिकांडी वेद का निर्माण झाला की 3 दोष आहेत ना, अरे 3 दोष गेले की तुला परमेश्वराचा साक्षात. मग त्याच्यासाठी काय करायचं, कर्म, भक्ती, ज्ञान. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग. तर कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे सर्व सद्गुरूंच्या परंपरेतले जे सद्गुरू आहेत त्यांच्याकडे प्रॅक्टिकल जो अनुभव आहे त्या अनुभवातून ते त्याला घडवतात. नुसतं सांगतात असं नाही, प्रत्यक्ष ते करायला लावतात. जसं आता आमच्याकडे कोणी जात त्यांनी आम्ही सांगतो भक्तांना, तुम्ही अमुक करा, तुम्ही तमुक करा, हे सगळं. तसं प्रत्यक्ष करायला सांगत. तर मळ कशाने जाणार, कर्मयोगाने. कर्मयोगाचं आचरण केलं असताना तुमचं चित्त शुद्ध होणार, चित्तातलं सगळं मळ निघून जातं कर्मयोग. आणि तिथे त्या याला सांगितलं,
निदान आला त्यांनी सांगितलं, तुझा कर्मयोग कर, लग्न कर, कर्मयोग कर. का सांगितलं? त्याचं जे मळ होता चित्तातला तो जावा, तो साफ व्हावा, नाही का. म्हणून कर्मयोग सांगितलं. कर्मयोग झाला, मग त्यांनी सांगितलं की आता तुला मी ज्ञान देतो. काय भक्ती तर त्याची होतीच, तो भक्त होता त्यांचा. त्यांच्याबरोबर एवढ्या ठिकाणी त्यांनी भ्रमण केलेलं होतं, त्याचा अनुभव घेतला होता. तर त्यांनी भक्ती आणि ज्ञान त्यांनी सांगितलं, नाही का. त्यांना व्यतिरेकाचं ज्ञान सांगितलं, मग अन्वयाचं ज्ञान सांगितलं. तेव्हा अन्वय आणि व्यतिरेकाचं ते ज्ञान त्यांनी सांगितलं. तेव्हा सद्गुरूंच्या कार्यामध्येच हे शक्य आहे म्हणाला. आणि म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की अरे योग याग विधी येणे नोहे सिद्धी. वायाची सिद्धी तर होणार नाही, काय मिळणार तर काहीच नाही. वायाची उपाधी होऊन बसेल म्हणलं काहीतरी. आणि म्हणून आजकालचे लोक जे तरुण मुलं आहेत ना, ते एवढे हे झालेले आहेत ना, त्यांना पटकन सगळं पाहिजे. म्हणून आय एम डुईंग सम मेडिटेशन. कोणी आमच्याकडे येतो, नवीन मुलं येतात, अरे बाबा असं नाही झालं. मग आम्ही त्याला समजून सांगता मग तो त्याला लक्षात, अरे हो म्हटलं असं तुला होतं का रे? हो म्हणलं. एक दोन डोकं दुखायला. अहो असे पुष्कळ आम्ही अनुभव घेतले, पुष्कळ, की जे लोक ते योगाच्या क्लासेस जातात किंवा काय क्रियायोग करतात किंवा काय योग करतात, कुलिंडलिनी योग, असे आमच्याकडे पुष्कळ लोक येतात. आता लोकांना माहिती नाही, ते येतात. मग ते आल्यानंतर त्यात पुष्कळ असे तरुण लोक आहेत. तर त्यात ते म्हणतात, मग माझ्याशी मी जेव्हा असं बोलायला लागतो ना, अनुभव सांगतो, असं बोलायला लागतो, बोलताना त्यांना एखाद्याला तर झोपच येतो, झोपूनच जातो. बोलता आपोआप झोपतो. आणि एखादा असतो त्याला खूप डोकं दुखायला, एवढं जबरदस्त डोकं दुखायला लागतं खूप. आता म्हणलं बोल साधा मी बोलतोय तुझ्याशी, तुझं डोकं दुखतंय, पण ते साधं बोलणं नाही ना. त्या साध्या बोलण्याने काय होतं, ते त्याचा हे जे प्राणवायू ऊर्ध्वगामी होतो. हे काही साधं बोलणं नाही आहे. त्याच्या प्राणामध्ये जाऊन त्याला तो ॲक्टिवेट करतो आणि त्याचा प्राण आपोआप ऊर्ध्वगामी व्हायला लागतो. आणि त्यांनी आधी काहीतरी केलं असं, त्याच्यामुळे काय होतं त्याचा तो हे होतं आणि तो त्याच्या डोक्यात जातो, मग त्याचं डोकं दुखायला लागतं. असे किती तरुण मी बघितले. अरे म्हणलं मग तुम्ही करता कसं हे? का डोकं दुखायला लागलं मग काय करता? नाही म्हणलं असं होतं, काय करणार. बरेच लोक, काही लोकांच्या तर डोक्यावर परिणाम झाले. काही लोक तर एक तर गृहस्थ असे होते की ते योग शिक्षक होते आणि एका मोठ्या कंपनीमध्ये ते योगा शिकवायचे. आणि ते आमच्या महाराजांच्याकडे आले तेव्हा. तर आम्ही त्यावेळेला काव्य करायचो. त्यांना काव्य ती एवढी आवडायची आणि ते जाणकार होते, त्यांना कळलं. म्हणाले तुम्ही काव्य करता तर हे तुम्हाला सिद्धी आहे. म्हटलं आम्हाला काही गतीची गरज नाही आम्ही हे सगळं करतो. तुम्ही बोलता तुम्हाला अमुक सिद्धी आहे, तमुक हेच लोक सांगतात आम्हाला तुम्हाला सिद्धी आहे. आम्ही काही कोणाला सांगत नाही. आम्हाला सिद्धीची काय गरज आहे? जो सिद्ध म्हणजे सिद्धच आहे तो, त्याला आणखी सिद्धीची गरज काय? अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी. जो सद्गुरूचा भक्त आहे त्याचं सांगितलं की त्याला मुक्ती आधीच देऊन टाकतं. हे बाबा तुला पहिले रिवॉर्ड देतो मी. तुझ्या सद्गुरू शिष्य परंपरेत आला ना, दत्त परंपरेत आला, पहिला रिवॉर्ड तुला काय, तू मुक्ती घे. बरेच लोक असतात, नाही हो आमच्याकडे म्हणतात आम्हाला मुक्ती पाहिजे. अरे म्हटलं मुक्तीसाठी तू एवढं काय अधीर होतोस? मुक्ती तर हे पहिली गोष्ट आहे. म्हणलं आम्ही पहिली भेट मुक्तीच देतो तुला काय तुला मुक्ती, इथे तू आलास आमच्या चरणाशी आणि तुला आम्ही मंत्र दिला की मुक्ती मिळाली. म्हणलं तुला काय मुक्ती एवढी साधी आहे. फक्त आता भक्ती कठीण आहे आणि ज्ञान कठीण आहे. भक्ती ज्ञान कठीण आहे. मुक्ती साधी आहे, मुक्ती सहज आहे. याच्यातून मुक्ती हे दिस इज बाय प्रॉडक्ट. मुक्ती तुला पहिलेच देऊन टाकतो. म्हणले तू रिवॉर्ड पहिले, हा रिवॉर्ड. मग लोक खुश होतात की रिवॉर्ड मिळाला, एवढ्याची खरेदी केली की तसं म्हणलं आमचं एवढ्याची खरेदी केली ना, तू आला, तू मंत्र घेतला, काय त्याचे काय आम्ही आमचं सगळं निःशुल्क, आम्ही कोणाकडनं काही पैसे घेत नाही. काय कशाचेच पैसे घेत नाही. फक्त लोक येत नाही तर आम्ही तर काही लोकांना पैसे देऊन मग काय करू. आमच्या महाराजांकडेच लोक यायचे, गरीब महाराज यायची इच्छा आहे पण माझ्याकडे पैसे नाही. मग महाराज म्हटलं किती पैसे पाहिजे तुला, घे चालतं. आता मागच्याच आठवड्यात आम्हाला एक रिक्षेवाला भेटला. तो म्हणले मला यायचं आहे हो, खूप 2-3दा आला माझ्याकडे, खूप त्यांनी याचा भक्तिभाव दाखवला. मला ना ते तुमचं घ्यायचं आहे म्हणाल सगळं, पण काय सांगू म्हणलं माझी भाडंच दिलं नाही, घराचं भाडं दिलं नाही. ते तर जाऊ दे म्हणले. काल रात्री माझ्या घरच्या लोकांना म्हणले विषबाधा आली. म्हणलं काय झालं बाबा, काय झालं तुला एवढं? नाही म्हणले माझी मुलं आहे, माझी मुलगी आहे, बायको आहे, मी आहे. अहो खायला काही नव्हतं म्हणले, घरात पैसेच नव्हते.
त्याला काहीतरी व्याधी आहे, त्याच्यामुळे तो रिक्षा पण चालवू शकत नाही. कसं तरी तो रिक्षा घेऊन आला होता इकडे. तर मग म्हटलं काय करायचं, आणि मला म्हणले डॉक्टर व्हायचं आहे. हां, डॉक्टर व्हायचं आहे. मला म्हणलं एकच गोष्ट तुम्ही करा, फक्त थोडे पैसे द्या, पुस्तक घ्या, मला पुस्तक घेऊन द्या. मग मी त्याला घेऊन गेलो बागडेच्या बुक स्टॉलमध्ये. त्याला म्हणलं याला किती पुस्तक पाहिजे घेऊन द्या. मग त्याने ते लिस्ट आणली होती त्याच्या मुलीची, आणि त्याला 12वीला बसायचं होतं. 12वी नापास होतो. तर 12वीचं बसायचं, ते 12वीची सगळी पुस्तकाची लिस्ट त्यांनी दिली. त्याच्या मुली फर्स्ट इयरला होती, तिची लिस्ट. म्हणले मी डॉक्टर होणार आहे म्हणाले. म्हटलं वा शाबास. तर मग त्यांनी जवळ 5,000ची पुस्तकं ती काढली. त्याचं बिल झालं 5,000. मी 5,000 रुपये देऊन टाकले ह्याला. मग नंतर म्हणलं मला लाज वाटते म्हणले, म्हणलं घरी खायला काही नाही, तुम्ही काहीतरी थोडं दिलं तर बरं होईल. तर मग म्हटलं किती पाहिजे, 3,000. मग त्याला 3,000 रुपये देऊन टाकले. काय पण म्हटलं येशील ना तू, म्हणले खरं जरूर येईल म्हणाले. आता तो येईल कधीतरी बिचारा, पण त्याचं हेच पूर्ण नाही झालं. तो कसा येणार, कधीतरी त्याला आठवण राहील की काहीतरी बाबा आपल्याला भेटत. आणि तो म्हणायला, बायकोला सांगितलं मला देव माणूस भेटले म्हणाल मला काय. म्हणून आम्ही म्हणतो अरे तुला काय पाहिजे ते इथे सगळं मिळणार आहे ना, सगळं आम्ही तुला देतो. असे अनेक लोक आमच्याकडे गेले ज्यांचे डोक्यावर कर्ज आहेत खूप, त्यांचं कर्ज पूर्ण हे झालं. आम्ही काही श्रीमंतर नाही केलं, आम्ही त्याला हा प्रेम भक्ती ज्ञानाचा मार्ग सांगितला. कर्मभक्ती ज्ञान, कर्मयोगाने तुझं काय कर्ज असेल, काय करायचं सगळं निघून जाईल मला. आणि तसं त्याला अनुभव येतो काय. आणि पण म्हटलं हे भक्ती आणि ज्ञान हे प्राप्त करून घेतलं पाहिजे तो, मग तो तयार होतो. तेव्हा असं आहे की त्या कर्मभक्ती ज्ञानाचा हा जो मार्ग आहे हे म्हणजे औषध आहे. मळ, विक्षेप आणि आवरण हे काढण्याकरता हे 3 औषधं आहे. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग. हे योगच आहेत. तो हठयोग नाही, हठयोगाने हे जात नाही म्हणाले. हां, असे हठयोगी पुष्कळ आमच्याकडे येतात, पण त्याचा काही उपयोग होत नाही. त्याचा काहीतरी विपरीतच या काळाचा मार्ग नाही येतो. हा जो हठयोग आहे ना, हा कालबाह्य आहे. हठयोग कालबाह्य आहे, संन्यास योग कालबाह्य आहे, आमचे महाराज सांगायचे. म्हणून आता तो त्याच्यावर आणखी एक एपिसोड होईल आपला की संन्यासी लोक कसं आहे, त्यांचं जीवन कसं असतं, आणि त्यांच्याशी आमचा जो संबंध आला त्याचे आमचे अनुभव काय आहे, आणि त्यांनी आम्हाला काय विचारलं, आणि त्यांनी पुढे काय केलं, हा एक मोठा विषय आहे. आम्ही तर गृहस्थाश्रमी आहोत पण ते आम्हाला विचारतात असं आहे तर काय करायला पाहिजे. तेव्हा हा एक मोठा विषय आहे, तो आम्हाला पुढे करायचा होता. इथे काही सगळं सांगता येणार नाही. तेव्हा म्हणले सगळ्यात हा जो मार्ग आहे म्हणले त्रिकांडी वेदाचा मार्ग, कर्मभक्ती ज्ञान, हा सर्वांनी आधीपासून आचरला. हा दत्तगुरूंनी सांगितला, हाच ऋभू ऋषींनी हे केला. आता आणि त्याच्यामुळे काय होतं की कर्मभक्ती ज्ञानामुळे मल, विक्षेप आणि आवरण हे दोष निघून जातात आणि त्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. तेव्हा ऋभू ऋषींनी सांगितलं की म्हणले इथे माझं मूळ हेतू काय आहे हे त्यांनी सांगितलं. मूळ हेतू काय आहे, मी तर म्हणाले विदेहमुक्त आहे, मला तसं काहीच नको काय, मी सर्वगत आहे, पूर्ण ज्ञान आहे मला, पण लोककल्याण व्हावं, लोकांचं कल्याण व्हावं म्हणून मी आलो आहे. तेव्हा म्हणे लोकांचं कल्याण कसं होणार, तर सद्गुरू शिष्य परंपरेचा ते आश्रय घेतील तरच त्यांचं कल्याण होणार, नाही तर नाही होणार. हे सिद्ध आहे, प्रसिद्ध आहे काय, पण तरी लोकांना कळत नाही. म्हणून मला त्या कार्यासाठी मी आलो आहे. आणि म्हणून त्यांनी निदाघाला स्वतःला जाऊन सांगितलं. आम्ही सुद्धा लोकांच्या घरी जाऊन सांगतो काय, अरे बाबा ये. खरं त्याला गरज पाहिजे पण त्याला कळत नाही. रामदास स्वामी घरोघरी जायचे आणि सांगायचे काय. रामदास स्वामीचं तर असं आहे की त्याने घरोघरी जायचे, काही लोकांना तर राग यायचा. त्यांची एक कथा आहे की ते जय जय रघुवीर समर्थ, आणि मग काय झोळीमध्ये काय दिलं त्यांनी, पण ते निमित्त नसतं झोळीमध्ये गण्यात. त्या निमित्ताने त्यांचा कोणाशी संपर्क येईल आणि कोणाचं तरी कल्याण होईल नाही का. मग ते असं त्यांना सांगायचे. पण काही लोक रागवायचे. एका बाईचा प्रसंग सांगतात, तिने त्यांना भिक्षा तर दिलीच नाही, पण म्हणले आता मला वेळ नाही, ती आपल्या घरातल्या कामात ती होती, उद्या वगैरे. दुसऱ्या दिवशी गेलं, तिला आणखी राग आला का हा रोज येतो. तिसऱ्या दिवशी गेले, तिने काही बोललं तरी ते जायचं नाही. आणि तिसऱ्या दिवशी गेले तेव्हा ते अंगणात सडा घालत होती.
शिणाचं पाणी तेच तिला एवढा राग आला की तिने संपूर्ण बालदी यांच्या अंगावर हे गेली. तरी ते काही बोलले नाही. म्हणले हे क्षमा रुभुक्षानंद का म्हणलं त्यांना, तर क्षमा रूपम तपस्विनाम. एवढी नाहीतर एखादा एकदम रागावला असतो हे काय, पण त्यांनी क्षमा केली. ते हे अज्ञानी लोक आहे त्याच्यामुळे त्यांचं काय करणार. पण त्यांनी तिच्यातही बदल घडवून आणला की एवढं मी हे केलं, मग तिला पश्चाताप झाला काही बरोबर नाही, एवढ्या संन्यासी माणसाला मी एवढं हे केलं आणि तो एवढा क्षमाशील. तिला वाटलं की हां आता काहीतरी मोठा अपराध घडला. मग ती शरण आली आणि ती भक्त झाली. शेवटी काय झालं म्हणाले, लोकांचं कल्याण झालं त्याच्यात. तेव्हा हे जे हे म्हणून रुभुक्षानंद म्हणाल की मी तुझ्याकडे का आलो, मी भक्तांच्याकडे का जातो, कारण ते माझ्याकडे येऊ शकणार नाहीत. म्हणून आम्हीसुद्धा की असा दोष पत्करून मी जातो, आम्ही सांगतो. ते म्हणाले नाही आमचं असं नाही तसं नाही तसं नाही. ठीक आहे बाबा तुझं नाही, पुढे कधीतरी काहीतरी होईल. तर तेव्हा ते त्याच्याकडे आले आणि त्याला सर्व ज्ञान दिलं आणि त्याला सांगितलं की गुरु शिष्य परंपरेची स्थापना हे महत्त्वाचं आहे. हीच दत्तात्रेयांनी केली आहे. दत्तात्रेयांचा अवतार त्याच्यासाठीच आहे. म्हणून दत्तात्रेयांच्या नावात काय श्री गुरुदेव दत्त असं म्हणतो. का म्हणतो ते कोणाला माहिती नाही. नाही त्यांचं नाव आहे. अरे नुसतं नाव नाही आहे. जसं आमच्या मॅनेजमेंटच्या शास्त्रात म्हणतात मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ज. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मॅनेजमेंट जे काही तुम्हाला करायचं आहे, जे काही ज्ञान तुमच्याकडे आहे किंवा ज्ञान तुम्हाला प्राप्त करायचं आहे, रिसर्च प्राप्त करायचं आहे, रिसर्च करायचं आहे, जे काही तुम्हाला तुमच्या कंपनीत करायचं आहे त्यात आधी ऑब्जेक्टिव्ह पाहिजे. कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. हे ऑब्जेक्टिव्ह असतं सामान्य माणसाचं. जर सामान्य माणसाचं ऑब्जेक्टिव्ह आहे कशासाठी, पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी असं म्हणतो ना तो, मग भक्तिमार्गाचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे म्हणाल तर श्री गुरुदेव दत्त. त्यांच्या नावात श्री आहे म्हणजे त्यांच्या नावातच सगळं ऑब्जेक्टिव्ह आहे. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. आता पुढे आपल्याला एपिसोड करायचा आहे मॅनेजमेंटवर. त्याच्यात आहे हे लिहिणारं दत्तात्रेयांचं नाव श्री गुरु देव दत्त. ह्याच्यात मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह कसं आहे, MBO त्याला मोठं नाव देतो. अरे हे सगळं आपल्या शास्त्रातून घेतलं आहे. आपलं शास्त्र हे पूर्ण आहे, होलिस्टिक आहे. होली आहे आणि होलिस्टिक पण आहे, समग्र आहे, समग्र समन्वयात्मक आहे. त्याला मराठीत समग्र समन्वयात्मक असं म्हणतात. काय समग्र समन्वयात्मक असं म्हणतात. असं तर म्हणले त्याच्यामध्ये श्री गुरुदेव दत्त असं आहे. श्री म्हणजे काय, लक्ष्मी, ऐश्वर्य, षड्गुण ऐश्वर्य जे आहे म्हणाले. दत्तगुरू म्हणजे तुम्हाला असं वाटतं दत्त दिगंबर म्हणून आम्ही म्हटलं की बा तो दिगंबर असं नको लिहू. आमचा दत्त आहे ना दिगंबर नाही आहे. आमचा दत्त पिवळं पितांबर नेसलेला आहे आणि त्याच्या मुकुटावर, त्याच्या डोक्याला मुकुट आहे म्हणाले. आता या फोटोत काही मुकुट नाही दिसत. पण आम्हाला जो अभिप्रेत आहे, मुकुट सुवर्ण ललाटी पुष्पमाळ कंठी, असं आम्ही काव्य केलेलं की आम्हाला अभिप्रेत असला आमचा जो दत्त आहे तो विष्णू आहे. मधलं रूप त्याचं विष्णू रूप आहे आणि त्यांनी व्याघ्रांबर वगैरे काही घातलेलं नाही. तो दिगंबर नाही आहे. त्यांनी पिवळा पितांबर नेसला. ऐश्वर्य, षड्गुणैश्वर्य आहे म्हणून त्याला श्री असं म्हणतात. श्री हे पहिलं आहे. यशश्री, ऐश्वर्य, औदार्य, वैराग्य, ज्ञान हे षड्गुणैश्वर्य आहे. तर षड्गुणैश्वर्याने युक्त असा आमचा दत्त आहे म्हणून ते श्री लिहिलेलं आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, ऐश्वर्य. तो काही असाही नाही. भिक्षा मागायला जातो, झोळी त्याच्या काकेत आहे, भिक्षा. पण त्याचं वर्णन कसं आहे, भिक्षाटन गृहे ग्रामे पात्रम हेममयम करी नाना स्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोस्तुते. त्या दत्तात्रेयाला आम्ही नमस्कार करतो. कसा की भिक्षाटन गृहे ग्रामे, प्रत्येक घराघरात जातो तो, घराघरात जाऊन प्रचार करतो. जसं संघाने आता त्यांचं हे टेक्निक आहे की घराघरात जाऊन प्रत्येकाच्या प्रचार केला पाहिजे आणि 1 to 1 जो प्रचार असतो ना तोच खरा असतो. तुम्ही नुसती जाहिरात दिली आणि खूप काय केलं त्यांनी लोक येत नाही, तर तुमच्या बोलण्याने त्याचं जे आहे तुमचा जो संबंध आहे अशा अर्थात ह्याने सुद्धा संपर्क वाढतो. आता आम्ही बोलतो आहे तर आम्हाला आमचा जे ऐकतायत त्यांचा संपर्क होणारच, प्रश्नच नाही. तर ते भिक्षाटन गृहे ग्रामे, घराघरात आणि गावागावात
दत्तप्रभू स्वतः जातात. कशा करतो? त्याला काय पडलंय? गिरनारवर जाऊन बसा ना. आणि लोक गिरनारला जातात, काय गिरनारला दर्शन द्यायला. आणि दत्तगुरू काय म्हणतात, मी इथे नाही बाबा, मी तर भिक्षाटनम गृहे ग्रामे, मी तर तुमच्या गावागावामध्ये जातो. भिक्षाटनम गृहे ग्रामे पात्रम हेममयम करे. पण पात्र त्यांचं बघाल तर ते भिक्षा मागायला येतात, पण असं चमकणारं पात्र आहे त्यांच्याकडे. काय साधी सुधी व्यक्ती नाही आहे, असं चमकणारं पात्र आहे सुवर्णाचं. भिक्षा देणारा दचकून मागे जाईल म्हणाले. काय बापरे, भिक्षा मागायला आला, पण बघा सोन्याचं पात्र एवढं मोठं हातात, हा काय श्रीमंत भक्त आहे, काय श्रीमंत योगी आहे. काय आणि ते नाना स्वादमयी भिक्षा, नाना स्वादमयी भिक्षा त्यांना घालतात म्हणाले. दत्तात्रेय नमोस्तुते. बरं ते आपल्याला भिक्षा त्यांना काय मिळत नाही का? काय ते भिक्षेसाठी कशाला, त्या निमित्त काय होतं करतात म्हणजे. आणि आपल्या भक्तांना शोधत असतात, ते भक्तांना शोधून काढतात. कारण भक्त बिचारे कसे येणार, मग भक्तांना शोधून काढतात आणि मग भक्त त्यांच्याशी जोडले जातात, मग त्यांचं कल्याण होतं. तसं हे रुभुक्षानंद हे म्हणले घरोघरी गावोगावी जाऊन लोककल्याणाचं कार्य आहे. आणि म्हणून त्यांनी त्याला सांगितलं, म्हणून गुरुशिष्य परंपरा आहे म्हणाले. गुरुशिष्य परंपरेचं रक्षण करायचं आहे आपल्याला, असं ते म्हणत. आमचा उद्देश काय आहे? गुरुशिष्य परंपरेचं रक्षण करायचं. श्री गुरुदेव दत्त, तो देव आहे. देव म्हणजे देणारा आहे. आणि दत्त, दत्त म्हणजे तुम्ही त्याचं स्मरण करा, तो तुमच्या पुढे उभा आहे, काय आणि तुम्हाला सर्व देणार आहे म्हणाले. तेव्हा श्री गुरु देवदत्त असा याचा अर्थ आहे, देणारा आहे तो, घेणारा नाही आहे म्हणाले. लोकांना द्यायलाही लावणारा आहे आणि देणाराही आहे.